नमस्कार. चंद्रपूर स्थित आपले ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक स्नेही आदरणीय सुरेश द्वादशीवार यांनी मागे एकदा गप्पा मारताना मला सहजपणे सांगितलं होतं की हा जो किशोर व्यास आहे, ज्याची ओळख आता सगळीकडे काय ते स्वामी गोविंद देवगिरी वगैरे अशा फार मोठ्या नावानं झालेली आहे आणि जो त्या अयोध्येच्या राम मंदिर ट्रस्टचा खजिनदार आहे, त्याला नागपूरमध्ये बरीच मंडळी, विशेषतः संघ परिवारातली सगळी त्यांची जवळची मंडळी असं सारखं बोलत राहायचे पूर्वी की तू त्या आपल्या व्यास ऋषींसारखाच आहेस वगैरे वगैरे. आणि गंमत म्हणजे हळूहळू त्या किशोर व्यासला ते खरं वाटू लागलं. आपण व्यासांचे आजच्या काळातले, आधुनिक काळातले अवतार आहोत अशाच थाटामध्ये तो वावरायला लागला. असा तो उथळ प्रकार. म्हणजे द्वादशीवार सरांनी सांगतानाच मला ते हसू आलं होतं. मूळचा संघाचा प्रचारक, तो संघ विचारांचा प्रसारक, परंतु केवळ तेवढ्यापुरतं मर्यादित राहणं त्या चौकटीपुरतं त्याला मान्य नव्हतं. मोठी महत्वाकांक्षा होती. त्यामुळे पुढे सोयीने तो आध्यात्मिक मार्गाकडे गेला आणि मग ते स्वतःचं नामकरण काय ते आत्ताचं स्वामी गोविंद देवगिरी वगैरे असं त्याने भारदस्त करून घेतलं. हरिद्वारचे स्वामी सत्यमित्रानंद महाराज यांचं नाव धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मोठ्या आदराने आणि श्रद्धेने घेतलं जातं. त्यांनी तिथे म्हणजे हरिद्वारमध्ये एक भव्य भारत माता मंदिराचं निर्माण केलेलं आहे. त्यांना हा किशोर व्यासचा गोविंद देवगिरी झालेला, स्वामी झालेला माणूस भला वाटला, चांगला आणि सत्शील आणि प्रामाणिक वाटला. त्यामुळे त्यांनी त्याला आपला उत्तराधिकारी म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फार मोठा सोहळा तिथे आयोजित करून तो उत्तराधिकारी नेमणुकीचा तो पट्टाभिषेक विधी वगैरे असतो, तो तिथे सोहळा संपन्न झाला होता मोठ्या प्रमाणात. परंतु त्यानंतर काही महिन्यांमध्येच स्वामी सत्यमित्रानंद यांच्या लक्षात आलं की गोविंद देवगिरी याने जरी संन्यस्त धर्माची दीक्षा घेतलेली असली तरी राजकारण, संघ प्रचार आदी बाबींपासून तो अजिबात दूर झालेला नाही. अध्यात्म कमी आणि हे बाकीचे सगळे उद्योगच त्याचे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत. ते सगळं पाहिल्यावरती अजिबात उशीर न करता अगदी तातडीने त्यांनी आपल्या उत्तराधिकारी पदावरून त्याला ताबडतोब बरखास्त करून टाकलं. हे या गोविंद देवगिरीचं बॅकग्राऊंड. संघासाठी काम करत असल्यामुळे आणि विविध प्रवाहातील लोकांना संघाच्या दावणीला आणून बांधण्यामध्ये त्याला चांगलं यश मिळत असल्यामुळे, ती चांगली कामगिरी त्याची असल्यामुळे संघाच्याच आग्रहाखातर त्याला अयोध्येच्या राम मंदिर ट्रस्टच्या खजिनदार पदाची जबाबदारी आणि तो मोठा सन्मान लाभला, हे वास्तव आहे. परंतु लोक हो, एक बाब पहा, नोंद घ्या, या गोविंद देवगिरी यांचं आळंदीच्या जवळ जे काही त्यानं पंचतारांकित एक तपोवन की काय नावानं उभारलेलं आहे, काहीतरी अनेक एकर प्रचंड मोठ्या जागेमध्ये, अगदी एखाद्या मोठ्या रिसॉर्ट टाईप, तिथे अवाढव्य खर्च करण्यात आलेला आहे मागच्या काही वर्षांमध्ये. म्हणजे विशेष म्हणजे मागच्या 6-7 वर्षांमध्येच तिथे कोट्यावधी रुपयांचा खर्च त्या गोविंद देवगिरीच्या तपोवनामध्ये करण्यात आलेला आहे. आणि त्यांच्याकडे या मागच्या 5-7 वर्षातच एवढा पैसा कुठून आला? त्यांचं अयोध्येच्या राम मंदिर ट्रस्टच्या खजिनदारपदी नियुक्त होणं आणि तेव्हापासूनच त्यांच्या या तपोवनाला आळंदीजवळच्या ही कोट्यावधी खर्चाची झळाळी लाभणं हा केवळ योगायोग असेल काय? आणि हा जर योगायोग असेल तर मग फारच भारी योगायोग म्हणावा लागेल. कारण त्या राम मंदिर ट्रस्टशी संबंधित जितके म्हणून लोक आहेत त्यातील बहुतांश लोक त्या ट्रस्टवर गेल्यावर आर्थिकदृष्ट्या प्रचंड गब्बर झाल्याचं मागच्या काही दिवसांमध्ये समोर आलेलं आहे. गोविंद देवगिरीच्या तपोवनामध्ये सुद्धा राम मंदिराच्या दानपेटीमधला लुटीचा पैसा आला काय? खरं तर याची चौकशी व्हायला पाहिजे. परंतु याच्यावरती संघाचा मोठा वरदहस्त, ना खाऊंगा ना खाणे दुगा म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचा हा खास. त्यामुळे त्या ट्रस्टच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला, सचिवांनी राजीनामा दिला आणि त्यांचे ते राजीनामे मंजूर सुद्धा झाले. परंतु कोणत्याही संस्थेमधील आर्थिक भ्रष्टाचाराची जबाबदारी खजिनदाराची असते, साधी गोष्ट आहे. इथे या खजिनदार महाशयांनी ना राजीनामा दिला ना अजून त्यांचा राजीनामा घेतला गेला. वर यांचे मिजाज आणि दादागिरी पहा पुन्हा एकदा लोक हो. सवाल, क्या आप अपनी भी कोई जिम्मेदारी मानते हैं? क्या आप अपनी भी कोई जिम्मेदारी मानते हैं? आप कोषाध्यक्ष हैं, कैमरा चल रहा है, ऑन चल रहा है, आप हटा नहीं सकते. क्या आप अपनी भी कोई जिम्मेदारी मानते हैं? आप मेरे माइक को मत छूजिए, मैं पत्रकार हूं, मैं आपसे सवाल पूछ रहा हूं. आपका
इस्तीफा देंगे? क्यों देंगे? लाज वाटायला पाहिजे या माणसाला. खरं तर जनाचीच वाटायला हवी होती पहिले, परंतु ती या RSSच्या संघीय लोकांना नसतेच कधी, परंतु स्वतःच्या मनाची तर वाटायला हवी ना. परंतु ती नाही बौद्ध यांच्याकडे. निर्लज्ज. राजीनामा दिला तर इतकी करोडोंची इन्व्हेस्टमेंट करून निर्माण केलेले आपले तपोवन वगैरे सगळे उद्योग ते मेंटेन कसे करायची याची चिंता कदाचित भेडसावत असणार यांना. आपण ज्या ट्रस्टचे खजिनदार आहोत त्या ट्रस्टमध्ये शेकडो कोटी रुपयांचा, हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय, तर आपण सगळ्यात आधी त्या पदाचा राजीनामा देणं ही याची जबाबदारी आहे, अध्यक्ष आणि सचिवांच्या सुद्धा आधी. परंतु हा माणूस सरळ सरळ ती जबाबदारी झटकून टाकतोय आणि वर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना धमकावतोय, उलट प्रश्न विचारतोय. तो ज्या नजरेनं त्या TV पत्रकाराकडे पाहतोय ती एखाद्या स्वामीची, एखाद्या संन्याशाची नजर वाटते का लोक हो तुम्हाला? पहा बघ, पुन्हा एकदा पहा बरं. सवाल, क्या आप अपनी भी कोई जिम्मेदारी, क्या आप अपनी भी कोई जिम्मेदारी मानते हैं? क्या आप अपनी भी कोई जिम्मेदारी मानते हैं? आप कोषाध्यक्ष हैं, कैमरा चल रहा है, ऑन चल रहा है, आप हटा नहीं सकते. क्या आप अपनी भी कोई जिम्मेदारी मानते हैं? आप मेरे माइक को मत छूजिए, मैं पत्रकार हूं, मैं आपसे सवाल पूछ रहा हूं. आपका इस्तीफा देंगे? क्यों देंगे? मला तर एखाद्या खतरनाक गुंडासारखे डोळे वाटतात या माणसाचे. डोळ्यांनी जरब बसवू पाहतोय तो त्या प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावर. आणि हा म्हणे संन्यासी आणि स्वामी. स्वतःला संन्यासी आणि स्वामी म्हणवून घेणारा हा भोंदू माणूस मागच्या लोकसभा निवडणुकीच्या काळात, विधानसभा निवडणुकीच्या काळात संपूर्ण आपल्या महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीचा प्रचार करत होता. म्हणजे नाव हिंदुत्वाचं, परंतु प्रचार भारतीय जनता पार्टीचा. खरं तर हाच एखाद्या संन्याशाचा भोंदूपणा झाला. परंतु तेही एक वेळेस असो, आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकलो असतो. परंतु स्वतःला संन्यासी आणि साधू स्वामी म्हणून घेणाऱ्या या भोंदू माणसाची भाषा किती विषारी होती. ऐका तुम्ही त्या प्रचारामध्ये हा माणूस कसा बोलायचा, कसा गरळ ओकायचा. अत्यंत महत्वपूर्ण देशाला नेस्तनाबूत करण्याकरता किती किती विदेशी शक्ती सगळीकडनं किराणांच्या सारख्या टपून बसलेल्या आज केवळ नाहीये तर लचके तोडण्याकरता पुढे पुढे घोंगावत आहेत. आणि त्यांच्यातलं एक घुबड पप्पू नावाचं या देशामध्ये सगळीकडे हिंडून हिंडून आणि त्या देशाच्या संस्कृतीचा नाश करण्याकरता जातीपातींच्या मध्ये कशा प्रकारे आपण मतभेद निर्माण करावे याचा प्रयत्न करतोय. म्हणजे एकतर कुणा स्वयंघोषित संन्याशाने, स्वामीने राजकीय प्रचार करणं हे अनैतिक, गैर. बरं, जर सगळी नैतिकता आणि आध्यात्मिक तत्व वगैरे सगळी गुंडाळून ठेवायची असतील खुंटीला तर ठीक, कर बाबा प्रचार. परंतु किमान भाषेची सभ्यता तर पाळायला हवी. पांढऱ्या रंगाचं पप्पू नावाचं घुबड असं हा भोंदू स्वामी राहुल गांधींना म्हणतोय. हा कोणत्या अर्थानं संन्यासी आणि स्वामी वाटतो सांगा? ज्या त्या आपल्या आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरामध्ये केवळ विठ्ठल नामाचा गजर होतो, तशीच तिथली परंपरा आहे. तिथे या भोंदू स्वामीने मागच्या काही काळामध्ये वैदिक सनातनी कर्मकांड आणि होम हवन, यज्ञयाग, ब्राह्मण भोजन वगैरे सगळे उद्योग सुरू केलेत. आमचे अनेक कीर्तनकार पण झाले हरामी. त्यांना नामदेव तुकोबांच्या विचारांचा आणि शिकवणीचा पूर्ण विसर पडलाय मागच्या काही काळापासून आणि लागलेत याच्यासारख्याच्या भजनी. हा भोंदू स्वामी मागे बरळला एका कार्यक्रमात. ज्ञानेश्वरी आणि तुकोबांची गाथा हे अस्सल ग्रंथच नाहीत, केवळ रामदासांचा दासबोध तेवढा अस्सल. ज्ञानेश्वरी आणि गाथा हे दुय्यम. आणि अशी ही गरळ ओकणारा माणूस आमच्या काही कीर्तनकारांना आदरणीय आणि पूजनीय वाटतो. म्हणजे पहा, तो संग्राम भंडारे वगैरे सगळे भोंदू याचेच शिष्य, याला गुरु मानणारे. म्हणूनच त्यांची सुद्धा सगळ्यांची अक्कल गुडघ्यामध्ये. गुरुच त्यांचा असा भोंदू तर शिष्यांवरती काय कशा पद्धतीचे संस्कार होणार? याला काळं फास, त्याला धमकी दे, हेच सगळे उद्योग त्या कीर्तनकारांचे. मागे तो मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे असाच जाहीरपणे बरळला की ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ आहे, मनुस्मृतीवाला मनू. आणि हे असं विष ओकणाऱ्या त्या संभाजी भिडेला, त्याला सुद्धा आमचे अनेक कीर्तनकार गुरु मानतात, त्याच्या चरणावरती अक्षरशः लोटांगण घालतात.
अरे तो माणूस आपल्या माऊलींना, आपल्या तुकोबारायांना मनूपेक्षा कनिष्ठ खालच्या दर्जाचं ठरवतो. मनूचा गौरव करताना आपल्या ज्ञानेश्वर माऊलींचा आणि संत तुकोबांचा अपमान करतो. आणि अशा माणसाच्या चरणी तुम्ही लीन होता. थोडी तरी लाज लज्जा काही आहे का नाही तुम्हाला? थू आहे तुम्हा सगळ्या भाडखाऊंवरती. बाकी मग मागच्या विधानसभा निवडणुकीच्या काळात या गोविंद देवगिरीने कसं महाराष्ट्रातील अनेक विकाऊ आणि बाजारू कीर्तनकारांना, ज्यांनी स्वतःला विकण्यासाठी बाजारात उभं केलेलं आहे, अशा सगळ्या कीर्तनकारांना भाजपच्या मोठेला नेऊन कसं बांधलं आणि त्यांना कशी भरभक्कम माया पुरवली, त्यावरती आपण तेव्हाच एपिसोड केलेले आहेत. त्यामुळे त्याची आजच्या भागात इथे उजळणी करण्याचं काही कारण नाही. परंतु एकूणच हा गोविंद देवगिरी नावाचा माणूस किती वादग्रस्त आणि किती भोंदू आहे ते याच्या आजवरच्या सगळ्या वाटचालीतून आपल्या संपूर्णपणे लक्षात आल्याशिवाय राहत नाही. आणि त्यामुळेच अयोध्येच्या त्या राम मंदिरामध्ये जी काही कोट्यावधी रुपयांची सगळी लूट झाली, त्यात सगळ्यांचेच हात बरबटले तिथल्या, आणि हा एकटाच स्वच्छ आहे असं मांडण्याचं अजिबातच काहीच कारण नाही. तो जरी स्वतःला धुतल्या तांदळासारखा म्हणवून घेत असला किंवा मानत असला तरी मागच्या काही वर्षांमध्ये त्याच्या एकूणच बडेजावामध्ये, एकूणच श्रीमंतीमध्ये झालेली वाढ आपल्यासमोर काही वेगळंच चित्र मांडते. ही वस्तुस्थिती आहे, वास्तव आहे. जो न्याय ट्रस्टच्या अध्यक्षाला, जो न्याय त्या राम मंदिर ट्रस्टच्या सेक्रेटरीला आणि अन्य पदाधिकाऱ्यांना, तोच न्याय या खजिनदाराला का नाही? उलट याचा तर मी म्हणतो केवळ राजीनामाच नव्हे तर खजिनदार असल्यामुळे त्या लुटीची संपूर्ण जबाबदारी याची होती हे मानून याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल होऊन पुढची कारवाई व्हायला हवी, अटक व्हायला हवी या माणसाला. करोडो राम भक्तांच्या भावनांची दगाबाजी केली या सगळ्यांनी. पण बहुधा संघ याच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. ज्याप्रमाणे राजकीय क्षेत्रातील देशभरातील भ्रष्टाचारी, बलात्कारी, खुनी भाजपच्या सोबतीला आलेत आणि संघ त्यांना पाठीशी घालतोय, समर्थन करतोय, तशाच प्रकारे धर्म आणि अध्यात्माच्या क्षेत्रातील भ्रष्टाचार्यांचं सुद्धा संरक्षण करणं, समर्थन करणं हे सुद्धा संघाचं काम सुरू आहे सध्या. आणि म्हणे आम्ही चारित्र्यवान संघटना. संघाची चारित्र्याची व्याख्या नेमकी आहे तरी काय, असा मोठा प्रश्न आहे. मागे वाचनात आलेलं एक वाक्य आठवतंय की रावणानं सीतेचं अपहरण केलं, हरण केलं, परंतु तिच्यावर कोणतीही जोर जबरदस्ती त्याने केली नाही. परंतु म्हणून काही त्याला कोणी रावणाला चारित्र्याचं सर्टिफिकेट देत नाही. सीतेचं हरण केलंच ना त्याने. औरंगजेब शहेनशाह होता. त्याच्या काळात जगातील तो सर्वात ताकदवार आणि श्रीमंत अशा प्रकारचा बादशाह होता. सर्वाधिक भूप्रदेशावरती सत्ता प्रस्थापित असणारा तो राजा होता. परंतु स्वतःचा उदरनिर्वाह तो राज्याच्या खजिन्यातून करायचा नाही. वेळ मिळेल तेव्हा तो त्या टोप्या शिवायचा, त्यांच्या त्या मुस्लिम पद्धतीच्या कुराणाच्या प्रती तयार करायच्या आणि या गोष्टी विकायला पाठवून त्यातून तो स्वतःचा वैयक्तिक उदरनिर्वाह चालवायचा. मी मेल्यावरती माझी कबर अतिशय साधी ठेवा, तिथे कोणताही भपका करू नका आणि ती उघडी ठेवा, त्यावरती कोणतंही आच्छादन घालू नका, झाकू नका. ती ऊन वाऱ्या पावसाच्या थपडा माझ्या कबरीला मिळत राहायला हव्यात कायम, कारण मी खूप अन्याय केलेले आहेत, त्यामुळे मला ती शिक्षा मिळणं गरजेचं आहे. असं काय काय बरंच त्यांनी मरण्याच्या आधी लिहून ठेवलं होतं औरंगजेबाने. परंतु म्हणून औरंगजेब हा सत्शील, सद्वर्तनी किंवा आदर्श राजा आपण मानत नाही. एक क्रूर आणि अन्यायी राजा अशीच त्याची ओळख आहे. औरंगजेब चारित्र्यवान होता असं काही आपण कोणी म्हणत नाही त्याने जे लिहून ठेवलं त्याच्यामुळे. तशाच पद्धतीनं देशभरातील भ्रष्टाचार्यांना, या अशा भोंदूंना आश्रय आणि समर्थन, संरक्षण देणाऱ्या संघाला आपण चारित्र्यवान कसं म्हणणार? संघ जर चारित्र्यवान असेल तर मग रावण, औरंगजेब आदी सगळे खूप सारे लोक प्रचंड चारित्र्यवान म्हणावे लागतील, नाही का? काय वाटतं तुम्हाला या सगळ्या विषयाबाबत? अवश्य कळवा मला. मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहिल. इथेच थांबतो. पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.